नमस्कार. आजचा विषय कंपनीचा खर्च. कर्मचाऱ्यांच्या खिशातून का? सर, ट्रिप तर कंपनीने अप्रूव्ह केली आहे. पण माझ्याकडे आता ₹5,000 नाहीत. तो कर्मचारी फायनान्स डेस्क समोर उभा होता. ट्रिप अप्रूव्ड, बजेट अप्रूव्ड, पर्पस अप्रूव्ड. पण एक प्रश्न बाकी होता. पैसे आधी कोण देणार? कंपनी म्हणते तुम्ही खर्च करा, बिल सबमिट करा, रिइम्बर्समेंट मिळेल. पण कर्मचारी मनात विचारतो, कंपनीचा खर्च माझ्या पैशातून का? आता हा फक्त ₹5,000 प्रश्न वाटतो, पण खरं तर हा कॅश फ्लो पेक्षा मोठा बिझनेस प्रॉब्लेम आहे. टॅक्सी, हॉटेल, मील्स, रिसेप्ट, एक्सपेन्स रिपोर्ट, मॅनेजर अप्रुव्हल, फायनान्शियल व्हेरिफिकेशन आणि मग रिइम्बर्समेंट. कंपनीचा खर्च असतो, पण फायनान्शियल रिस्क एम्प्लॉईचा. फायनान्सचा वेळ जातो रिसिप्ट तपासण्यात, मॅनेजरचा वेळ जातो अप्रुव्हल मध्ये, एम्प्लॉईचा वेळ जातो फॉलोअप्स मध्ये आणि तयार होतो एक इनविजिबल कॉस्ट, मेंटल फ्रिक्शन. एका एम्प्लॉईसाठी छोटी गोष्ट, पण 100 एम्प्लॉईसाठी शेकडो क्लेम्स, हजारो रिसिट्स. असं पुन्हा पुन्हा झालं की स्मॉल इनइफिशियन्सी इनटू रिपिटेशन इज इक्वल टू ऑर्गनायझेशनल ड्रॅग. म्हणून स्मार्ट सीएफओ चा प्रश्न फक्त हा नसतो, रिएम्बर्समेंट प्रोसेस आणखीन फास्ट कशी करू. तो विचारतो, आपण इतके रिएम्बर्समेंट निर्माणच का करतोय. आता कल्पना करा, त्याच एम्प्लॉईला 5,000ची कंट्रोल्ड कॉर्पोरेट स्पेंडिंग लिमिट मिळाली. ट्रॅव्हल प्लस मील 18 ते 20 ऑगस्ट, लिमिटेड 5,000. एम्प्लॉईचा खर्च करतो, ट्रान्झॅक्शन सिस्टम मध्ये लगेच रेकॉर्ड होतं, फायनान्सला दिसतं कोण, किती, कुठे, कधी, कोणत्या बजेट विरुद्ध. नो पर्सनल कॅश, लेस पेपर वर्क, बेटर कंट्रोल, बेटर विजिबिलिटी. आणि इथेच टेक्नॉलॉजीचा खरा अर्थ समजतो. टेक्नॉलॉजी म्हणजे जुना प्रोसेस डिजिटल करणं नाही. टेक्नॉलॉजीचा खरा उपयोग आहे अननेसेसरी प्रोसेसच काढून टाकणं. म्हणूनच आज तुमच्या बिझनेसमध्ये एक प्रश्न विचारा, आपले एम्प्लॉई कंपनीचं काम करण्यासाठी स्वतःचे पैसे आणि वेळ कुठे वापरत आहेत. कदाचित तुम्हाला नवीन सॉफ्टवेअरची गरज नसेल, कदाचित तुम्हाला फक्त एक अननेसेसरी प्रोसेस काढून टाकायचा असेल. कारण ₹5,000 हा खरा प्रॉब्लेम नाही, त्या ₹5,000 भोवती निर्माण झालेला फ्रिक्शन हा खरा कॉस्ट आहे. धन्यवाद.